देवेंद्र फडणवीसांचे बीड जिल्ह्यातील 3 जवळचे मित्र कोणते? असा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला, तर जी 3 नावं पुढे येतील ना, अगदी तीच 3 नावं पंकजाताईंच्या आजवरच्या राजकीय जीवनामध्ये त्यांना जो संघर्ष करावा लागला, त्यांच्या विरोधामधले असलेले जे राजकीय कट्टर विरोधक म्हणून जी 3 नावं पुढे येतील, ती 3 नावं तीच असतील. म्हणजे अगदी धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांचे अगदी जीवश्च कंठस्थ म्हणून ओळखले जातात. म्हणजे अजितदादा आज जे काही महायुतीमध्ये आहेत ना, ते केवळ आणि केवळ धनंजय मुंडे यांच्या म्हणजे प्रयत्नातूनच आहेत असं बोललं जातं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या इतक्या जवळचे धनंजय मुंडे आहेत असं सांगितलं जातं. आणि तेच धनंजय मुंडे म्हणजे आरंभीच्या राजकीय संघर्षाच्या काळामध्ये पंकजाताई मुंडेंचे कट्टर राजकीय विरोधक होते. आणि पुढे दुसरे जे बीड जिल्ह्यातले राजकीय कट्टर विरोधक म्हणजे विनायकरावजी मेटे, त्यांचा स्वतंत्र पक्ष होता. परंतु स्वर्गीय विनायकरावजी मेटे हे देवेंद्र फडणवीसांचे अगदी गोटातले आणि त्यांचा म्हणजे विनायकराव मेटे साहेबांचा एकही शब्द देवेंद्र फडणवीसांनी कधी ओलांडला नाही असं बोललं जातं. म्हणजे एवढे जवळचे विनायकराव मेटे साहेब होते. आणि तिसरं म्हणजे सुरेश धस हे अगदी पक्षांतर्गत आहेत, म्हणजे भाजपचे नेते आहेत, ज्यांचं आता हल्ली देवेंद्र फडणवीस आणि सुरेश धस यांचं नातं अगदी गुरु शिष्याचं इतकं जवळून बघायला मिळालं म्हणजे या महाराष्ट्राला, की अक्षरशः सुरेश धसांनी एक मागणी केली की देवेंद्र फडणवीसांनी तिकडून मंजूर झालीच म्हणून समजा. म्हणजे अक्षरशः हे 3 राजकीय नेते हे देवेंद्र फडणवीसांचे जवळचे मित्र. पण पंकजाताईंच्या राजकीय जीवनामध्ये सगळ्यात जास्त पंकजाताईंना जर संघर्ष करावा कुणाच्या विरोधात करावा लागला असेल तर या तिघांच्या विरोधामध्ये. परंतु आता इतका संघर्ष करून 5 वर्षाचा विजनवास सहन करावा लागला पंकजाताईंना, राजकीय थोडासा बाजूला जावं लागलं होतं मुख्य प्रवाहापासून. पण या निवडणुकांमध्ये पंकजाताईंनी पुन्हा म्हणजे त्यांच्या पक्षाला त्यांना आमदारकी द्यावी लागली, पुनर्वसन करावंच लागलं, पण मंत्रिपद सुद्धा द्यावं लागलं. आणि त्यांनी त्यांचं राजकीय अस्तित्व आणि कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय त्याचं. आणि आता तर या नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे अक्षरशः एका दगडामध्ये अनेक पक्षी कसे मारले. तर त्यांनी जिथं धनंजय मुंडे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला, ताई तुम्ही बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर तुम्ही एकत्रित निवडणूक लढताय, त्यावेळेस पंकजाताईंचं विधान हे अतिशय बोलकं होतं बरं का. त्या म्हणाल्या, तुम्ही आम्हाला बहीण भाऊ का म्हणताय? आम्हाला बहीण भाऊ म्हणू नका. आम्ही जरी बहीण भाऊ असलो तरी आम्ही वेगवेगळ्या पक्षातले आहेत. ते त्यांच्या पक्षाचे नेते, मी माझ्या पक्षाची नेता आहे. म्हणजे पंकजाताईंनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये यापुढे जे कमळ फुलणार आहे किंवा बीड जिल्ह्यामध्ये जी भाजपा वाढणार आहे त्यामध्ये धनंजय मुंडे हे कुठेच नसतील. माझा पक्ष, माझं नेतृत्व आणि माझं कर्तृत्व या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. म्हणजे त्यांनी धनंजय मुंडेंचा विषय म्हणजे अक्षरशः त्यांनी सांगितलं की ते वेगळे आहेत, मी वेगळी आहे. माझं जे कर्तृत्व आहे ते माझं आहे, माझं त्यांचं होणार नाही किंवा त्यांचं माझं होणार नाही. तर ज्या सुरेश धसांच्या खांद्यावर या भाजपनं अगदी प्रचार प्रमुखाची जबाबदारी टाकली होती आणि ती प्रचार प्रमुखाची टाकलेली जबाबदारी ती कुठेच दिसली नाही. जशी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हणजे घड्याळानं स्टार प्रचारक बनवलं होतं, पण त्यांच्या कुठं बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये, गेवराईमध्ये किंवा बीडमध्ये कुठं सभा दिसल्या नाही. अगदी तसंच सुरेश धसांचं सुद्धा पंकजाताईंनी त्यांना त्या आष्टी पाटोद्यापुरतंच मर्यादित ठेवलं. जरी ते प्रचार प्रमुख असले तरी कुठे म्हणजे कमळाचे उमेदवार निवडीमध्ये किंवा त्यांच्या प्रचारामध्ये कुठंही म्हणजे सुरेश धसांना कुठे अग्रक्रम मिळालाय असं दिसून आलं नाही बीड जिल्ह्यामध्ये. म्हणजे पंकजाताईंनी
जसं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं धनंजय मुंडेंना परळीपुरतं मर्यादित करून टाकलं, तसं या पंकजाताईंनी सुरेश धसांना तिथे अगदी आष्टी पाटोद्यापुरतं मर्यादित करून टाकलं, त्यांच्या मतदारसंघापुरतं मर्यादित करून टाकलं. तर बीडमध्ये लोकसभेला जयदत्त क्षीरसागर म्हणजे क्षीरसागर कुटुंबानं लोकसभेला मदत करावी मला, असं पंकजाताईंना वाटत होतं आणि पंकजाताईंनी प्रयत्न सुद्धा केले असं म्हणतात. पण जयदत्त क्षीरसागर यांनी पंकजाताई मुंडेंचं सर्वस्वी म्हणणं मान्य केलं नव्हतं आणि तो राग कुठंतरी, तो त्रागा पंकजाताईंनी व्यक्त सुद्धा प्रत्यक्षपणे व्यक्त झाला होता. पण मग त्याच जयदत्त क्षीरसागर यांची कोंडी पंकजाताईंनी अतिशय अचूकपणे या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये केली आहे. म्हणजे त्यांच्याच कुटुंबातली त्यांचा पुतण्या योगेश क्षीरसागर यांना भाजपमध्ये स्थान देऊन जयदत्त अण्णा ज्यांनी लोकसभेला कमळाचा प्रचार करणं म्हणजे त्यांना योग्य वाटलं नाही, त्याच जयदत्त अण्णाला बीडमध्ये कमळाचा प्रचार करावा लागला, तो पंकजाताई यांच्यामुळेच. म्हणजे एकंदरीतरित्या जयदत्त अण्णा जरी स्टेजवर नाही आले, तर पंकजाताईंच्या या खेळीमुळे त्यांना कमळाचा प्रचार करावा लागला. म्हणजे पंकजाताईंनी जे काही आता कर्तृत्व सिद्ध केलं म्हणण्यापेक्षा, की जर यामध्ये बीड जिल्ह्याच्या ज्या काही त्यांनी उभे केलेले उमेदवार गेवराईमध्ये आहेत, माजलगावमध्ये आहेत, बीडमध्ये आहेत, ह्याच्यामध्ये धारूरमध्ये, यामध्ये जर खरोखर जर कमळ फुललं, तर हे श्रेय नेमकं कुणाचं असेल? तर ते श्रेय म्हणजे केवळ आणि केवळ पंकजा मुंडेंचं असेल. प्रचार प्रमुख म्हणून असलेले सुरेश धसांना ते श्रेय जाऊ शकत नाही आणि जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना सुद्धा जाऊ शकत नाही. म्हणजे सगळ्यात जास्त मित्रहो एक लक्षात ठेवा, पंकजाताईंचे जे राजकीय विरोधक आहेत, जे त्यांना राजकीय जीवनामध्ये अडथळे ठरलेले जे विरोधक आहेत, तेच देवेंद्र फडणवीसांचे जवळचे जीवश्य कंठस्थ मित्र कसे, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.